मित्रांनो, आपण आता बसमध्ये बसलो आहे, पण ट्रॅफिक फुल जाम आहे. गाडी आम्ही 20 किलोमीटर आधीच लावलेली. म्हटलं बसनी जाऊ, पण काय बस काय 2 घंटे झाले त्याचे थांबवलं, त्याच्यामुळे बस सोडली. पायी चालत निघालो. गर्दी आहे, खूप ट्रॅफिक जाम आहे. गाड्यांचीच जास्त गर्दी आहे. चला, आपल्याला एक स्प्लेंडरवाला भेटला, तो म्हणे आम्ही सोडतो. तर आता त्याच्या स्प्लेंडरवर आपण चाललेलो आहे. हे स्टेशन आहे, नैनी स्टेशन. तर आपण कुंभमेळ्याजवळ आलेलो आहे. वाराणसी रोड आहे. हे इथे एक्झिबिशन आहे, मंदिरं बनवली आहेत भरपूरशी आहे, ते जाऊ आपण बघायला नंतर. आता ही बघा गर्दी किती आहे बघा. गर्दी आता आला आहे आता कुंभमेळ्याच्या ठिकाणी, संगमच्या ठिकाणी आलो आहे, सेक्टर 24ला. हे बघा, हे आम्ही 5 जणं गेलेलो कुंभमेळ्यासाठी. हे बघा, आपण चाललो आहे आता संगमकडे. संगम मध्यभागी आहे बरोबर, तिथे आपल्याला बोटीने जावं लागते. लोक पहिलेच किनाऱ्यावरतीच आंघोळ करतात, पण आपण संगमच्या इथे जाणार आहे. चला पुढे जाऊया, बघूया. गर्दी बघा किती आहे, खूप गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे. तरी आमच्या हिशोबाने म्हणजे आम्ही गेलो तेव्हा कमी, याच्यापेक्षाही भरमसाठ गर्दी होती. थोडं फोटो वगैरे काढत आपण आलो आता संगम. हे बघा, बोटीने आपण इथून आता आपल्याला बोट घ्यायची आहे. आपण बोटीसाठी थांबलेलो आहे. हे बघा, बोटीत बसलो आहे आपण आता. हे बघा, आपली पूर्ण मुंबईचेच पोरं होते, आम्हाला 5 जणं जॉईन झालेले. 10 जणं एका बोटमध्ये जातात. 1000 रुपये त्यांनी पर पर्सन घेतलेले. असे नॉर्मली 150 रुपये 200 रुपयाच्या वरती नाही संगममध्ये जायला लागत. पण ठीक आहे, आपण आता संगमवर पोहोचलेलो आहे. सूर्यदेवताचा जाण्याचा टाईम झालेला आहे, पण आपलं मस्त आता संगमपर्यंत पोहोचलो आहे आपण. चांगल्या प्रकारे आपलं स्नान होणार आहे कुंभमेळ्याचं. हे बघा, आमचे साथीदार सगळे आंघोळ म्हणजे स्नान करायला, डुबकी मारायलाच गेलेत. मी म्हटलं पहिले तुमचा व्हिडिओ काढतो आणि मग माझा व्हिडिओ काढा. तर त्यांचं हे बघा, सगळे डुबकी वगैरे, मामा आमचे डुबकी मारत आहेत, भाऊ माझा उभा आहे. माझी झाली आहे डुबकी मारून, स्नान झालेलं आहे. खूपच अप्रतिम असं वातावरण होतं तिथलं. आणि बघा, खूप फ्रेश वाटतं आहे, खूप फ्रेश एकदम. असं ह्या माहोल बघून, या माहोलमध्ये एकदम असं वाटतं की एक प्रकारचे पापच धुतल्या गेले इथे येऊन. तर देव जाणे काय नाही. गर्दी बघा, पूर्ण सगळ्या बाजूचे पूर्ण असे चौफेर हे पूर्ण कुंभमेळ्यासाठी भरलेलेच. काही लोक त्या किनारीच आंघोळ करतात, काही लोक बोटीने येतात. ज्यांना नाही वाटत ते बोटीने नाही आहेत संगमपर्यंत. हा मेन संगमचा भाग आहे. सूर्यदेवता जाण्याचा टाईम झाला आहे. सुंदर नजारा बघून घ्या. मग आपण इथून आता निघणार आहे. आपल्याला आज वाराणसी जायचं, पण आता काय माहिती, बॅटरी माझी फार लो आहे, त्याच्यामुळे